मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात येणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत। तर अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। तर महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार का याकडे देखील लक्ष आहे। लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण, राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख, वित्तीय शिस्त अशी आव्हाने असताना संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचे आव्हान सरकारसमोर असणार आहे। यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तीय शिस्तीचा गाडा रुळावर आणण्याचे मोठे आव्हान आता महायुती सरकार पुढे असणार आहे। त्यामुळे अधिवेशनातून कोणत्या मोठ्या घोषणांची शक्यता केली जाऊ शकते ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे राज्याचं लक्ष। अर्थसंकल्प सादर करताना अनेक आव्हाने, लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण, राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे। वित्तीय शिस्त लावण्याचं मोठं आव्हान आता या आजच्या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे। लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनांचा सुद्धा ताण आहे। अगदी लोकप्रिय योजनेची घोषणा केल्यापासूनचा हा ताण अद्याप सुद्धा या संदर्भात वारंवार आरोप प्रत्यारोप होतात। लोकप्रिय योजनांना कात्री लागणार का याकडे सुद्धा आता लक्ष। या संदर्भात विरोधकांनी वारंवार टीका सुद्धा केली आहे। रस्ते पायाभूत सुविधांवर भर दिला जाण्याची सुद्धा शक्यता आता आजच्या अर्थसंकल्पात वर्तवण्यात येते।